हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट। जय श्री कृष्ण फॅशन सदर बाजार परतवाडा। अचलपूर तालुक्यात महसूल कार्यालय लाचलुचपत कार्यात अग्रणी ठरत आहे। 22 मार्च रोजी अचलपूर तालुक्यातील काकडा येथील महिला तलाठी व एका कोतवालास अँटी करप्शन ब्युरोने कारवाई करत ताब्यात घेतले। या महिला तलाठी व कोतवालाने संगनमत करून तक्रारदारास शेतीचा फेरफार करण्याबाबत ही रक्कम मागितल्याचे पुढे आले आहे। 1200 रुपयाची रक्कम देण्यासंदर्भात लाचलुचपत विभागाने आधी शहानिशा करून ही कारवाई केली आहे। महिला तलाठी असणाऱ्या गारोडेकर व सेवानिवृत्त कोतवाल रमेश ठाकूर यांना ताब्यात घेत ही कारवाई करण्यात आली आहे। यावेळी अँटी करप्शन विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उप अधीक्षक गजानन पळघन, हवालदार चंद्रशेखर दहिकर, माधुरी सावडे, सुनील वराडे, अभय वाघ, महेंद्र साखरे, चंद्रकांत जनबंधू यांनी ही कारवाई 22 मार्च रोजी यशस्वीरित्या पूर्ण केली। अचलपूर महसूल विभागाअंतर्गत अँटी करप्शन विभागाने केलेली ही कारवाई दुसरी आहे। यापूर्वी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील एक लिपिकावर ही कारवाई यापूर्वी करण्यात आली होती। सानू खान, अध्ययन समाचार लाईव्ह, काकडा। अचलपूर तालुक्याच्या काकडा सर्कलमध्ये ज्या महिला तलाठी आहेत मंगला गारोडेकर, तर त्यांनी एक तक्रारदार आहे त्या काकडा या गावचा, तर त्याची शेतीचे 5-6 नातेवाईक जे आहेत त्यांनी हक्क सोडल्याचे लेख लिहून दिले आहेत आणि त्याच्या नोंदी फेरफारमध्ये घेऊन त्याचं 7/12 बनवून त्याला त्याच्या नावाने ते करायचं आहे। तर या कामासाठी त्यांनी 1200 रुपयाची लाच मागितली आणि ती तिथला माजी कोतवाल आहे रमेश निसळे म्हणून, तर त्या माजी कोतवालाच्या माध्यमातून ती लाच मागितली आणि त्याच्याजवळ ती लाच देण्यासाठी तक्रारदाराला सांगितलं। तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदार आपल्या अँटी करप्शन ऑफिसला आला। त्याची तक्रार घेऊन आम्ही त्याची पडताळणी केली। पडताळणीमध्ये या सगळ्या गोष्टी समोर आल्या। महिला तलाठी यांनी लाच मागितल्याबद्दल आणि जो माजी कोतवाल आहे त्याच्या मध्यस्थीने ती मागितल्याबद्दल पडताळणीमध्ये निष्पन्न झालं। त्याप्रमाणे आज 22 तारखेला आज आम्ही सापळा कारवाई केली आहे। आज जो रमेश निसळे आहे माजी कोतवाल खाजगी इसम, तर ते 1200 रुपये लाच घेताना रंगे हात त्यांना अटक करण्यात आली आहे आणि ज्या तलाठी मॅडम आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आली आहे। अशा प्रकारची लोकसेवक शासकीय कामासाठी कोणी जर लाच मागत असतील तर त्यासाठी आमची एक प्रेस नोट देत आहे। त्याच्यामध्ये आमचे नंबर आहे टोल फ्री 1064 आणि बाकी नंबर आहेत तिथे प्रेस नोटमध्ये दिले आहेत, तर अँटी करप्शन अमरावतीला संपर्क साधा।